नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. आजचा विषय आहे तो थोडासा वेगळा आहे. बलात्काराच्या प्रकरणामध्ये न्यायालयाबाहेरच्या ज्या तडजोडी आहेत त्या करू नयेत आणि तसं सुचवणं सुद्धा अतिशय चुकीचं आहे, अशा प्रकारचा निकाल न्यायालयानं दिलेला आहे. आणि हा अतिशय महत्त्वाचा निकाल आहे, कारण हा सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निकाल आहे. त्याने असं म्हटलं की मुळात बलात्काराच्या अनुषंगानं न्यायालयाच्या बाहेर तडजोड करणं हे एका अर्थानं त्या बाईच्या प्रतिष्ठेचा प्रश्न असतो, आत्मसन्मानाचा मुद्दा असतो. त्यामुळे अशा पद्धतीची तडजोड होता कामा नये. हा मुद्दा अतिशय गंभीर आहे आणि तो त्याच गंभीरपणे घेतला गेला पाहिजे, अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे. आणि त्या निमित्तानं पुन्हा काही प्रश्न उपस्थित झालेले आहेत. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये भारतात ज्या प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत त्याच्यामुळे भारताची प्रतिमा जागतिक स्तरावर किती मलिन झाली आहे अशी चर्चा बाकीचे कितीही करत असले तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आहे भारतामध्ये एकीकडे महिला दिमाखात झेपावत आहेत, आत्मसन्मानानं पुढं चालल्यात आणि त्याच वेळी महिला असुरक्षित पण आहेत. म्हणजे एकाच वेळी 21व्या शतकामध्ये वावरणारी महिला आपल्याला दिसते आणि त्याच वेळी मध्ययुगातली नजर तिच्याकडे बघणारी ती पण आपल्याला दिसते. या दोन्हींचा मुकाबला करायचा कसा? बलात्कार हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, पण मुळामध्ये या प्रकारच्या गोष्टींवर चर्चा करावी अशा प्रकारची वेळ येते का? हे नक्की काय घडतं आहे? या सगळ्या अनुषंगाने ही चर्चा आज आपल्याला करायची आहे. आणि ही चर्चा करण्यासाठी नेहमीप्रमाणे आहेत आपल्यासोबत नामवंत पाहुणे. माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत नीला लिमे. नीला लिमे या स्त्रीवादी कार्यकर्त्या आहेत आणि अनेकदा आपल्याकडे आपल्या स्टुडिओमध्ये याच कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. त्यामुळे मला त्यांना विचारायचं की खरोखरच एकूण बलात्कार या अनुषंगाने चर्चा करताना आपल्याला स्त्रीच्या आत्मसन्मानाचा विचार करायचा आहे. या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता हे मला त्यांना विचारायचं आहे. अंजुषा चौगुले आपल्यासोबत आहेत. अंजुषा चौगुले या स्त्रीवादी कार्यकर्त्या आहेत आणि मुख्य म्हणजे स्त्रियांचं संरक्षण या विषयावर प्रामुख्याने अंजुषा काम करत असतात. त्यामुळे त्याही इथे आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे ॲडव्होकेट निलिमा वर्तक आपल्यासोबत आहेत पुण्यातून. ॲडव्होकेट निलिमा वर्तक या सरकारी वकील आहेत, त्या आपल्यासोबत असणार आहेत. ॲडव्होकेट स्मिता सरोदे सिंगलकर या नागपूरमधून आपल्यासोबत असणार आहेत, त्या कायदेतज्ञ आहेत. या विषयामध्ये कायद्याचे पैलू सगळ्यात महत्त्वाचे असल्यामुळे मुद्दाम आज 2 कायदेतज्ञांना आपण बोलावलेलं आहे. ही सगळी चर्चा सुरू करताना अगदी सुरुवातीला मला जायचं आहे नीला लिमे यांच्याकडे. नीला लिमे, आत्ता जो निकाल आहे सर्वोच्च न्यायालयाचा, त्यांनी काय म्हटलं आहे तुम्ही ऐकलं. मला एक सांगा की मुळात बलात्काराच्या अनुषंगानं न्यायालयाबाहेर तडजोड करणं हे अतिशय गैर आहे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. तुम्ही कसं बघता या निकालाकडे किंवा या निर्णयाकडे? काय म्हणणं आहे तुमचं? हा जो आत्ता निकाल आला, कालच आपण वर्तमानपत्रामध्ये पाहिला की न्यायालयाबाहेर तडजोड करणं बलात्कारासारख्या केसमध्ये हे गैर आहे. मला वाटतं हे जे आलेलं आहे ते मध्य प्रदेशमध्ये आणि मद्रासमध्ये 2 अशा प्रकारच्या केसेस घडल्या की ज्याच्यामध्ये मध्य प्रदेशातल्या कोर्टाने असं म्हटलं की ज्या स्त्रीवर बलात्कार झाला असेल त्या स्त्रीची जर बलात्कारित पुरुष हा लग्न करायला तयार असेल तर आपण त्याला मोकळीक दिली पाहिजे, ती त्याची शिक्षा आहे असं समजावं. अशा रीतीचं, मला निश्चित वाक्य नाही सांगता येणार, पण अशा रीतीचं त्यांनी म्हटलं. आणि मग सरकार गेलं सर्वोच्च न्यायालयात आणि त्या ठिकाणी हा निर्णय झाला जो एका रीतीने मला असं वाटतं की आपल्याला एक बरं वाटावं की बुवा निदान सर्वोच्च न्यायालय या निर्णयाकडे असं बघत नाही, अशा रीतीचा निर्णय झालेला आहे. लग्न करण्याची केवळ हमी दिली म्हणून बलात्काराची सुटका करणं हे अतिशय अयोग्य अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय. बरोबर, बोला बोला. तर मी सांगत होते की याच प्रकारचा निर्णय मद्रास हायकोर्टाने सुद्धा दिला आहे की ज्या मद्रास हायकोर्टामध्ये काही दंड आकारून, म्हणजे 1 लाख रुपये 2 लाख रुपये अशा प्रकारचा FD करा, फिक्स डिपॉझिट ठेवा आणि नंतर मग त्यांची सुटका करा. मला असं वाटतं ज्याला मांडवली करणं हे लोकल भाषेमध्ये, स्थानिक भाषेत आपण जे म्हणतो ते जणू काही कोर्टाने सांगितलंय अशा रीतीचं दृश्य मद्रास हायकोर्ट काय किंवा मध्य प्रदेशमधलं कोर्ट काय ह्याच्यामध्ये झालेलं दिसतं. खरं म्हणजे बलात्कार या शब्दाचमध्ये इतकी अमानुषता आहे. ज्या स्त्रिया आहेत त्यांना हे कधीही लक्षात येईल की साधं रस्त्यातनं जाताना जर आपल्याला धक्का लागला तर आपला किती संताप होतो. बरोबर. आणि अशा वेळी जी स्त्री बलात्काराला सामोरी गेली आहे याचाच अर्थ की जबरदस्ती झालेली आहे. केवळ कोणीतरी शारीरिकदृष्ट्या तिच्यापेक्षा जास्त सबल आहे या कारणामुळे किंवा काही वातावरणामुळे तिच्यावर झालेला तो जबरदस्ती आहे आणि त्याला एखाद्या जणू काही मांडवलीचं स्वरूप यावं किंवा त्याला थोडंसं सौम्य करावं
असं चित्र त्याला थोडं हाणून पाडलंय सर्वोच्च न्यायालयाने. हा हे दिलासा देणारं आहे महत्वाचा असं निर्णय मला आहे. वाटतं. ॲडव्होकेट निलिमा वर्तक आत्ता आपल्यासोबत आहेत, त्या सरकारी वकील आहेत आणि कायद्याची बाजू म्हणून या गोष्टीची चर्चा होणं फार महत्वाचं आहे. निलिमा वर्तक, तुम्ही कायद्याचे अभ्यासक म्हणून कसं बघता या निर्णयाकडे, काय म्हणणं आहे? मला तर असं वाटतं की खरं म्हणजे हा प्रश्न जो आहे हा सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाणं हेच आपल्या समाजासाठी अत्यंत चुकीची गोष्ट आहे. बरोबर. त्याचं कारण असं आहे की बलात्कारित स्त्रीला आपण काय म्हणून बघतो? आपण तिला वस्तू म्हणून बघतो, संपत्ती म्हणून बघतो, की आपण एखादी कुठल्याही प्रकाराने कुणाच्याही बाबतीत तडजोड करता येईल अशी एखादी भाग म्हणून आपण तिच्याकडे बघतो. त्या व्यक्तीने बलात्कार ज्यांनी केलाय त्यांनी तिच्याशी लग्न करायचं म्हणजे तिच्या स्वतःच्या इच्छेला आपण कुठेच मान देत नाही. ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे आणि ही गोष्ट सर्व खालच्या कोर्टांमधनं जे जे निर्णय झाले, ज्याच्या विरुद्ध आपण सुप्रीम कोर्टात गेलो, त्या कोर्टांची असंवेदनशीलता दाखवते. हा सुप्रीम कोर्टाने आपल्या समोर हा जो असंवेदनशीलतेचा मुद्दा जो ह्याच्यामध्ये प्रामुख्याने हे केलेला आहे तो अत्यंत बरोबर आहे. आणि मला असं वाटतं की जर ही असंवेदनशीलता खालच्या कोर्टाने दाखवली नसती तर अशा प्रकारचे निर्णयच आले नसते. बरोबर बरोबर. बलात्कार हा काही फक्त शरीरावरती किंवा मनावरती होणारा आघात नाहीये, तो त्या व्यक्तीच्या भावनिक आयुष्यावरती होणारा आघात आहे. आणि ही गोष्ट जर लक्षात घेतली तर कोर्टांची संवेदनशीलता या विषयात अत्यंत महत्वाची आहे. बरोबर बरोबर बरोबर. असे कायदे जेव्हा आपण करतो ना, ते कायदे जर का फिमेल म्हणजे आपण ज्याला फिमेल फ्रेंडली लॉज म्हणतो ते कायदे करूनच भागणार नाही, तर त्याचं इम्प्लिमेंटेशन आपण कसं करतो हे लक्षात घेतलं पाहिजे. बरं, अतिशय महत्त्वाचा मुद्दा ॲडव्होकेट निलिमा वर्तक, तुम्ही महत्त्वाचा मुद्दा मांडला. संवेदनशीलता हा महत्त्वाचा भाग आहे आणि बलात्कार हा काही केवळ शरीरावरचा आघात नसतो, तो मनावर, भावनेवर आणि खूप वेगळ्या प्रकारे त्याच्याकडे बघितलं पाहिजे. अंजुषा चौगुले आत्ता आहेत आपल्यासोबत. अंजुषा, संरक्षणाच्या अंगानं तुम्ही कायम काही बोलत असता किंवा त्याच्या संदर्भात कामही करता. मुळात बलात्कार या सगळ्या गोष्टीकडे काय प्रकारे बघायला पाहिजे समाजानं? मगाशी संवेदनशीलतेचा उल्लेख केला ॲडव्होकेट निलिमा वर्तक यांनी, काय म्हणणं आहे तुमचं? ॲक्च्युली बाईला एक डिग्निटीची गरज असते आणि ती डिग्निटी असते ती एक सोसायटीने तिला दिली पाहिजे. पण जेव्हा बलात्कार होतो त्यावेळेला तिच्याकडे एक विक्टिमनुसार बघितलं जातं. ॲक्च्युली रेपिस्टला तुम्ही त्याच्याकडे ही इज अ कल्प्रिट, सो तुम्ही त्याच्याकडे त्या नजरेने बघा, तर त्या बाईकडे त्या नजरेने बघू नका. आणि जेव्हा आपण त्यावेळेला म्हणजे त्या बाईला ज्या डिग्निटीची गरज आहे, शी डिझर्व्स इट, त्यावेळेला तिला एक स्टेटस म्हणजे ती कोणाची तरी बायको आहे, कोणाची तरी आई आहे, कोणाची तरी मुलगी आहे असं न बघता जर त्या बाईला जर तुम्ही फक्त स्त्री म्हणून बघितली आणि तिच्यातली जी व्हॅल्यू आहे, मग ती आई असो, एक वर्किंग वुमन असो किंवा एक घरातली हाऊसवाईफ असो, तेव्हा जेव्हा तुम्ही तिला मान द्यायला लागाल त्यावेळेला तुम्हाला तिची जाणीव होईल, तिच्या वेदना समजतील. आणि मी हेच सांगायचा प्रयत्न करते की जेव्हा तुम्ही त्या बाईसाठी लढाल त्यावेळेला जेव्हा तुम्ही तिचे इमोशन्सशी समजू शकाल तेव्हाच तुम्हाला तिच्यावर ज्या बलात्कार होतो त्यावेळेला तुम्ही तिच्या फिलिंग्स तेवढ्याच ह्याने समजू शकता. आणि आय एम अप्रिशिएटिंग की सुप्रीम कोर्टाने जे काही जजमेंट दिलेलं आहे दॅट इज व्हॅल्यूड. बिकॉज जर तुम्ही बलात्कार केला तर आणि तुम्ही त्याला जर एक मिडिएशनच्या रूपाने जर सोडवण्याचा प्रयत्न केलात तर तुम्ही त्या बाईला त्याच्यात इन्व्हॉल्व झाल्याचं एक स्टेटस देताय दॅट शी वॉज इन्व्हॉल्व्ड. बरोबर बरोबर. अंजुषा, मी अतिशय महत्त्वाचा मुद्दा, मी येतो तुमच्या